गोल गरगरीत टमटमीत वरून असे खरपूस भाजलेले आणि आतून एकदम मऊसूत असे डाळ तांदळाचे अप्पे बघा ना किती मस्त झालेले आहेत। आणि याच्याकडे बघूनच कळतंय की असे मस्त झालेले आहेत, चवीला खरपूस झालेले आहेत आणि सोबत ही नारळाची चटणी। आहा, अगदी उत्तम तयार होतात आणि परफेक्ट प्रमाण दिलंय बरं का। या प्रमाणामध्ये तुम्ही अप्पे केले ना ते उत्तम झालेच म्हणून समजा। सगळ्या टिप्स फॉलो करा आणि ही रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण फूड बिझनेस सिरीजचा अजून एक एपिसोड करतोय आणि आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत असे अप्पे। आता अप्पे सुद्धा बघा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे ऑर्डर्स घेतल्या जातात। मग कधी आपण घरगुती प्रमाणामध्ये ऑर्डर घेतो किंवा बर्थडेसाठी सुद्धा अप्पे ऑर्डर घेतली जाते किंवा तुम्हाला जर छोटंसं स्टॉल आहे तर तिथं सुद्धा तुम्ही अप्पे विकू शकता। हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, पण बऱ्याच जणांना हे करायचं असतं पण ते कसं करतात, त्याचं प्रॉफिट कसं काढायचं, किमती कशा ठरवायच्या हे माहिती नसतं। तर आपण पुन्हा एकदा ही सिरीज चालू केलेली आहे आणि यामध्ये आपण करतोय अप्पे। तर अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे, वजनी प्रमाण सुद्धा सांगते आणि कपचं प्रमाण सुद्धा सांगणार आहे। तुम्हाला जे सोपं वाटेल ते घेऊ शकता। तुम्हाला घरगुती प्रमाणात करायचं आहे तर कपचं प्रमाण घ्या आणि विक्रीसाठी करायचं आहे तर वजनी प्रमाण घ्या। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं आपलं हे बॅटर तयार आहे। हे बॅटर आपण इडलीसाठी, अप्प्यासाठी, डोशासाठी कशासाठीही वापरू शकतो। आणि हे बॅटर बघा किती मस्त फर्मेंट झालेलं आहे। आता हे बॅटर तयार करण्यासाठी आपण साहित्य कसं घेतलं ते आधी सांगते। पहिल्यांदा आपण याचं वजनी प्रमाण बघूया। तर आपल्याला लागणार आहे 1 किलो तांदूळ। 1 किलो तांदळासाठी लागणार आहे 300 ग्रॅम उडदाची डाळ, 100 ग्रॅम पोहे आणि 1 टीस्पून मेथी दाणा। वजनी प्रमाण बघितलं, आता कपचं प्रमाण बघू। तर इथं आपण घेतलेले आहेत 3 कप तांदूळ किंवा कोणत्याही भांड्याने 3 भांडी तांदूळ घ्यायचे। त्याच भांड्याने किंवा त्याच कपने 1 कप उडदाची डाळ, 1 कप पोहे आणि मेथी दाणा 1 चमचा। तर प्रमाण बघितलं, तुम्हाला जे सोपं वाटेल ते प्रमाण घ्या। घरगुती स्वरूपात करायचं तर कप किंवा वाटीने प्रमाण मोजा आणि जर बिझनेससाठी करता तर ग्रॅम मेजरमेंट वापरा। चला आता प्रमाण बघितलं, आता हे बॅटर मी ऑलरेडी करून घेतलंय। हे कसं केलं ते सांगते। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ आणि डाळ एकत्र करायची आहे आणि त्या दोन्हीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं, सोबतच मेथी दाणे पण घातलेले आहेत आणि याच्यावर झाकून याला 7 ते 8 तास भिजू द्यायचं। 7 ते 8 तास झालेले आहेत, डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता आपण जे पोहे घेतले होते ते पोहे यामध्ये घालूयात आणि याला मिक्स करून घेऊ। तर पोहे पण अगदी मिनिटभरातच भिजतात। आता याला पाण्यातनं उपसून काढायचं आहे आणि हे डाळ तांदूळ थोडे थोडे करून मिक्सरमध्ये बारीक करायचे। मिक्सरमधनं करत असताना आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। अगदी 1 ते 2 चमचे डाळ भिजलेलंच पाणी घ्यायचं आणि बारीक वाटायचं। तर हे बघा, याला मी असं बारीक वाटून घेतलं आहे, छान पांढरं शुभ्र झालेलं आहे। आता हे वाटून घेतलेलं मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढूया। सगळं मिश्रण या भांड्यात काढलं। आता उरलेले डाळ तांदूळ असेच वाटून घेऊ। तर सगळे डाळ तांदूळ वाटून या मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत। आता याला हातानेच 2 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। तर 2 ते 3 मिनिट आपण हे मिश्रण बघा हाताने छान फेटून घेतलेलं आहे। यापेक्षा पातळ करू नका, नाहीतर पीठ नीट आंबणार नाही। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला रात्रभर किंवा 12 ते 13 तास उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं। आणि हे घ्या 10 ते 12 तास किंवा रात्रभर याला मी फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं। पीठ बघा किती मस्त फुगलेलं आहे आणि हे घ्या किती छान हलकं फुलकं आणि जाळीदार झालं आहे। याची इडली, अप्पे, डोसा किती सुंदर होतील हे तुम्ही हे पीठ बघूनच इमॅजिन करू शकता। आता हे आपलं पीठ तयार झालं आहे, यापासून आपण इडली, डोसा, अप्पे करू शकतो। आज आपण अप्पे करणार आहोत। तर याला आपण हलक्या हाताने मिक्स करूया। आता हे करत असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तांदूळ कोणता वापरायचा। तर कोणताही जुना तांदूळ वापरा, इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही। शक्यतो बासमती तुकडा तांदूळ पण वापरू नका। शक्यतो जाडा तांदूळ असतो किंवा इडलीसाठी मिळतो तो तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ असतो तो वापरा, फक्त तो जुना असायला पाहिजे। तर आपलं हे पीठ तयार झालं आहे, अप्पे करून घेऊया। तर आता जेवढं लागणार आहे तेवढं पीठ मी एका भांड्यामध्ये काढलं आहे। जरी तुम्ही बिझनेससाठी करताय तरीसुद्धा खूप पिठामध्ये एकदम मीठ मिसळून ठेवू नका। जसं लागेल तसं मीठ मिसळून आपण लगेच करायला घेऊ शकतो, फार वेळ लागत नाही। आता आपण प्लेन अप्पे करणार आहोत, कारण जनरली विक्रीसाठी प्लेन अप्पेच केले जातात।
पण तुम्हाला अगदीच वाटलं तर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मिरची, आलं ते सुद्धा बारीक चिरून घालू शकता. कोथिंबीरची देठंसुद्धा खूप छान लागतात. आता यामध्ये फक्त आपण मीठ घालूया आणि याला मिक्स करून घेऊ. आता मला थोडंसं हे घट्ट वाटतंय, किंचित पाणी घालूया. अगदी टेबलस्पून पाणी घातलं, याला मिक्स करू. तर हे बघा, हे असं इतपत पातळ आहे. बरोबर कन्सिस्टन्सीला आपलं पीठ तयार झालं आहे. अप्पे करायला घेऊ. तर आता अप्पे करण्यासाठी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये आपण तेल घालूयात थोडं थोडं. बिडाचं अप्पे पात्र असेल तर थोडं तेल जास्त लागतं, नॉनस्टिक असेल तर कमी लागतं. आता अप्पे पात्र कसं तापलं आहे याच्यावर सुद्धा अप्पे कसे होत आहेत हे अवलंबून आहे. ते खूप कमी तापलं असेल तर अप्पे नीट निघत नाहीत आणि जास्त तापलं असेल तर एकदम चिकटून बसतात, करपतात. तर आपण मध्यम गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण अप्पे सोडूया. आता गॅस कमी करायचा. पहिल्यांदा कडेने सुरुवात करायची बरं का. आणि हा 1 टेबलस्पूनचा स्पून आहे ना, त्याने मी 1 चमचा टाकते. आणि सगळ्यात शेवट मध्ये करायचा. गॅस करायचा आहे कमी. याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर साधारण 1 ते 1.5 मिनिटं ठेवून द्यायचं. तर साधारण 1-1.5 मिनिटं आपण मंद आचेवर ठेवलं होतं. हे बघा, पीठ मस्त झालं आहे, त्यामुळे अप्पे किती छान फुगलेत बघा. फक्त ना काय करायचं, कडेने थोडं थोडं तेल सोडूया. आता एक लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा काय करतो, वरचा भाग पूर्णपणे सुकेपर्यंत असंच ठेवतो, मग अप्पे दोन्ही बाजूला एकसारखे फुगत नाहीत. त्यामुळं थोडंसं अगदी कच्चं असतं ना वरचं, तेव्हाच याला उलटायचं, म्हणजे दोन्ही बाजू छान फुगतात. उलटून घेऊया. आता मात्र दुसरी बाजू न झाकता साधारण अर्ध्या ते 1 मिनिटांसाठी शेकून घ्यायची. दुसरी बाजू पण अर्ध्या 1 मिनिटं शेकली. हे बघा, मस्त झाली आहे. आणि अप्पे बघा दोन्ही बाजूने छान असे गरगरीत झालेत. बरोबर, काढून घेऊया. वरून मस्त खरपूस आणि आतून मऊसूत. तर हे अप्पे तयार झालेले आहेत. उरलेले अप्पे आपण असेच करूयात. आता जेव्हा आपण स्टॉल असतो आपला आणि तुम्ही असं सर्व करता, त्यावेळी एका ह्याच्यामध्ये जेवढे अप्पे असतात ते एका प्लेटमध्ये दिले जातात आणि त्याच्यासोबत चटणी दिली जाते. त्यामुळं तुम्ही अगदी पटापट 2-3 मिनिटामध्ये 1 प्लेट तयार करून देऊ शकता. मोठं अप्पे पात्र असेल तर अजून जास्त अप्पे एका वेळी तयार होतात. याच्यापेक्षा मला वाटते पारे ह्याचं पण अप्पे पात्र असतं, ते घेतलं तरी चालेल, किंवा दोन्हीकडे 2 शेगड्यांवर छोटे छोटे 2 अप्पे पात्र ठेवले, मोठे ठेवले तरी पण चालतात. तर अशा प्रकारे आपण पटापट असे अप्पे गरम गरम द्यायचे, वरून छान खरपूस आणि आतून मऊसूत. आता हे अप्पे आपण कशाबरोबर देतो, तर जनरली अप्प्याची ऑर्डर घेतो त्यावेळी आपण ते नारळाच्या चटणीबरोबर दिले जातात आणि तेच कॉम्बिनेशन आहे. पण जर तुम्हाला वेगळं काय ठेवायचं आहे तर तुम्ही डोशासोबत खाल्ली जाणारी साऊथ इंडियन टोमॅटोची चटणीसुद्धा करू शकता, ज्यामध्ये हरभऱ्याची डाळ, टोमॅटो, आलं वगैरे असतं, सुक्या मिरच्या असतात. ती रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जिथं मी साऊथ इंडियन चटण्यांचे 2-3 प्रकार दाखवले होते. लिंक दिलेली, तिथून तुम्ही बघू शकता. आता अप्पे तयार झाले, याची चटणी करायची आहे. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. चटणीसाठी आपण घेतलं आहे 1 कप ओलं खोबरं, ज्याची मी पाट खरवडून घेतली आहे. अर्धा कप कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, चमचाभर साखर. फोडणीसाठी लागणार आहे अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता. आता चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य काढायचं आहे. ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता घेतला, त्यातला थोडा कढीपत्ता मी चटणीत घालते आहे, आलं, जिरं, साखर आणि चवीपुरतं मीठ. थोडंसं पाणी घालूया आणि याला बारीक वाटून घेऊ. तुम्हाला अगदी वाटलं तर यामध्ये थोडीशी फुटाण्याची डाळ घातली तरी पण चालेल. आणि हे घ्या, आपली ही मस्त नारळाची चटणी तयार झाली. आता याची फोडणी करूया. फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं तापलं की यामध्ये घालूया मोहरी. मोहरी चांगली तडतडली आहे. गॅस मी बंद करते आहे. आता यामध्ये घालूयात हिंग आणि कढीपत्ता. मस्त फोडणी बसली आहे. गरम गरम फोडणी चटणीवर घालूया. आणि आपली ही मस्त नारळाची चटणी तयार झाली. तर आपले अप्पे तयार आहेत, नारळाची चटणी तयार आहे, किंवा तुम्ही यासोबत टोमॅटोची चटणी पण देऊ शकता. तर हे बघा किती सुंदर अप्पे झालेले आहेत, किती छान सगळीकडनं खरपूस भाजले गेलेले आहेत, आतून मऊ झालेले आहेत. आपण याला तोडून बघूयात. तर हे बघा किती मस्त झालेले आहेत, आतपर्यंत छान शिजले गेलेत, तरीसुद्धा कडक झाले नाहीत, वातड झाले नाहीत. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही रेसिपी जरूर करून बघा. प्रमाण अगदी परफेक्ट दिलं आहे, याच प्रमाणामध्ये कराल ना तर अगदी असेच अप्पे होतील. फक्त ते छान फर्मेंट व्हायला हवं.
जर तुम्हाला वाटते की आता गारवा आहे, पावसाळा चालू झाला आहे, पाहिजे तसं होत नाही, तर काय करायचं, सरळ गॅस चालू ठेवायचा, तवा गरम करायचा, त्याच्यावर अगदी 2 मिनिटं तवा गरम करा, गॅस बंद करायचा, त्या तव्यावर एखादा कॉटनचा जाड नॅपकिन टाकायचा, त्याच्यावर ते भांडं ठेवायचं आणि पुन्हा दुसऱ्या एका जाड कॉटनच्या नॅपकिनने किंवा जाड टॉवेलने वगैरे त्याला गुंडाळून ठेवायचं. याने काय होणार, तिथे उबदारपणा तयार होईल आणि पीठ अगदी समजा रात्री जर केलं तर सकाळपर्यंत चांगलं फर्मेंट होईल. आणि अजून एक करू शकता तुम्ही की डाळ आणि तांदूळ भिजवताना सकाळी सकाळी लवकर भिजवा. समजा 7 वाजता भिजवले, 4पर्यंत छान भिजतात, 4 वाजताच वाटून घ्या. म्हणजे मग आपण जास्त वेळ त्याला बारीक करून ठेवलं तर सकाळपर्यंत त्याला वेळ पण भरपूर मिळतो आणि ते छान अंबलं जातं. आता आप्याचं मिश्रण करत असताना कुठली कुठली काळजी घ्यायची हे मी सांगितलंच. आता याचं प्रॉफिट कसं काढायचं, तर तुम्ही हे जे काही साहित्य घेतलं आहे फक्त त्याची किंमत लावायची नाही, तर त्यामध्ये तुम्ही गॅसचा खर्च, इलेक्ट्रिसिटीचा खर्च, पेट्रोलचा काही येत असेल तर तुम्ही जर पार्सल देताय तर पॅकेजिंगचा खर्च, या सगळ्या गोष्टी बघायच्या. तुमचा स्टॉल असेल तर त्याचं भाडं किंवा इलेक्ट्रिसिटी, या सगळ्या गोष्टी काढायच्या. दिवसाचा किती खर्च होतो त्या अंदाजाने याच्यामध्ये ते ॲड करायचं आणि त्याप्रमाणे याची किंमत ठरवायची. आता समजा 5 प्लेट आप्पे हे तयार झालेले आहेत आणि हे करण्यासाठी समजा तुम्हाला 200 रुपयांचा खर्च झाला, तर जेवढा आपला खर्च होतो त्याच्या 50 ते 60% किंवा 70% आपण प्रॉफिट ॲड करू शकतो. समजा 200 रुपये खर्च होतोय तर त्याचं 60% प्रॉफिट लावायचं आहे, तर 200च्या 60% म्हणजे 120 रुपये होतात. 200 + 120 असे 320 रुपये होतात. आणि त्यामध्ये जर चटणी वगैरे असं काही करून तुम्ही अजून काही ॲड करू शकता. अशा प्रकारे साधारण 5 प्लेट आप्पे तुम्ही समजा 350 रुपयांना विकायचे, तर एकाचा खर्च काढायचा, 350ला 5ने भागायचं आणि एकाचा किती खर्च येतो तेवढी एक राऊंड फिगर करून एका प्लेटची किंमत ठरवायची. अशा प्रकारे किंमत काढतात. मी अंदाज सांगतेय, प्रत्येक पदार्थाला वेगवेगळा लागू होतो म्हणून. अजून काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.